गुना आला विटेवरी, गुना आला विटेवरी, पितांबर धारे सुंदर जो, डोळे कान त्याचे ठाई, मन पायी राहो हे, निवारोनी जाय माया ऐशी छाया जयाची, डोळे कान त्याचे ठाई, मन पायी राहो हे, तुका म्हणे समध्यान ते हे चरण सुकुमार, डोळे कान त्याचे ठाई, मन पायी राहो हे, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरणा संताची, कृपादानी कथीचा विस्तार, कृपादानी कथीचा विस्तार, बाबाजी सद्गुरु तास तू, पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, यदक्षरमणाखेय आनंदम मजवेयम, श्रीमन्निवृत्तिनाथेत ख्यातमं दैवतं महाश्रेत, अलक्षत्रे शैले च वायुलोके योगरुडः, ओंकार ज्योतिरूपाय आदिनाथंच रूपिणं, यथोक्तरूपिणं शंभु निर्गुणं गुणरूपिणं, भक्तवत्सल महानंदं शिवगोरखं नमामि। गुणाला विटेवरे पितांबरधारी सुंदर जो, डोळे कान त्याचे ठाई, मन पायी राहो हे, वैराग्यशे परममूर्ती संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा अत्यंत महत्वाचा अतिशय प्रासादिक भगवान श्री परमात्म्याच्या सगुण स्वरूपाचं वर्णन करणारा अत्यंत गोड अभंग आजच्या या भव्य दिव्य चालू असलेल्या ज्ञान यज्ञाच्या कीर्तनाच्या चिंतनाकरता सेवेकरिता घेतलेला आहे। परम पावन असलेलं अर्थात आई गोदावरीच्या तटावर विराजमान असलेलं भगवान श्री चिदंबर स्वामी महाराज आणि त्यांचे भक्त संत श्री राजाराम स्वामी महाराज अत्यंत गोड असं जागृत जाज्वल्य आणि ऊर्जा देणारं ईश्वराचं स्वयंभू असलेलं एक स्थान आणि पूज्य राजाराम महाराजांच्या 256वा जन्म उत्सव संपन्न होतो आहे। या परिवाराच्या वतीने या संस्थांच्या वतीने पंचक्रोशीतील वारकऱ्यांच्या वतीने उपस्थित संत सज्जनांच्या वतीने भव्य दिव्य हा उत्सव या पावन भूमीमध्ये गोधा तटी अशा सुंदर प्रमाणामध्ये चालू आहे। हे काही सामान्य स्थान नाही आहे। इथं आल्यानंतर जाणीव झाली भगवंताच्या भारतातल्या प्रमुख ऊर्जा स्थानांपैकी हे सुद्धा एक तीर्थक्षेत्र आणि देवस्थान आहे, स्वयंभू स्थान आहे। खरं म्हणजे जसं पंढरपूर भूवैकुंठ आहे तसं सुद्धा हे एक भूवैकुंठ धाम आहे। जेवढे जेवढे मोठे स्थान होऊन गेले ते गोदावरीच्या तीरावर किंवा गंगेच्या तीरावर झालीत। हे गोदावरीच्या तीरावरचं हे स्थान आहे। या परिसराला वैभव लाभलेलं दुसरं जे स्थान आहे ते म्हणजे सरला बेट आणि त्याचे मठाधिपती आपण सगळ्यांना ज्ञात आहेत कट्टर हिंदुत्ववादी स्वामीजी। हा स्वामीजींचा काला बघून मात्र आनंद झाला।
गुरुय महंत स्वामी रामगिरीजी महाराज आदी करून या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले स्वामी चिदंबर महाराज स्वामी अर्थात भगवंताचे काय नाही आता ठेवून द्या 7वे वंशज दास राजाराम महाराजांचे 7वे वंशज आणि ह्या कार्यक्रमाला ज्यांचं मोठं योगदान आणि ज्यांच्या परिवाराच्या करणं हा कार्यक्रम आहे ते हरिभक्तीपारायण कैलासजी महाराज परदेशी आप्पा माझ्या समोर मला आशीर्वाद द्यायला बसलेले आहेत. चिदंबर स्वामी महाराजांचे 7वे वंशज गुरु चिदंबर दीक्षित स्वामी महाराजही मला आशीर्वाद देण्याकरता उपस्थित आहेत. पुढे 8वी पिढी चालवण्याकरता सक्षम असलेले नाही का शुभम महाराज सुद्धा शुभ अंतकरणाने समोर उपस्थित आहेत. हरिभक्तीपारायण महाराजांचं नाव विसरलं, केशवजी महाराज आमच्या वारकरी संप्रदायाचं वैभव आहे, तेही विशेष उपस्थित आहेत. हा योग ज्यांनी घडून आणला, खरं म्हणजे प्रवास बीजेमुळे प्रवास होत नव्हता. देहूत होतो, तिकडनं मला मुंबई जायचं होतं, पण ज्यांनी अत्यंत स्नेहाने आग्रह केला आणि या संस्थांची महती मला प्रतिपादन केली आणि त्यांच्याद्वारा मला हे निमंत्रण मिळालं आणि इथं येता आलं, ते आमचे जुने मित्र हरिभक्तीपारायण अमोल महाराज नाही का. मला वाटतं अमोलचं दूधच नाही पण अनमोल अमोल महाराजही आमच्या संप्रदायाचे आहेत. मला साथी करता आलेले रामकृष्ण महाराज चौधरी खास, त्याचप्रमाणे आदित्य महाराज, त्याचप्रमाणे गणेश महाराज नाही का. आमच्या युवा दिदी आता कीर्तनाकरता तयार होत आहेत आणि पखवाज हा अत्यंत गोड आहे महाराज. पखवाजामध्येही धीर असला पाहिजे, नाहीतर मग पखवाजामध्ये धीर नसला की मग तो गंभीर होत नाही. पण धीरज महाराजांना अत्यंत पखवाजाचा धीर आहे आणि गोड त्यांचं वाजवणं आहे. कृष्णा महाराज आत्ता आले बघा, कृष्णा महाराज आले सगळे. अजून कोणाचं नाव राहिलं तर सांगा. बोलण्याच्या ओघामध्ये राहतात नावं. कधी कधी काय होतं, 5-6 वर्ष गॅप जातो, चेहरा तर पाठातला दिसतो, नावच आठवत नाही, आहे की नाही, माशी गडबड होते. पण तरीही इथं उपस्थित असलेले या संस्थांवर प्रेम करणारे, कीर्तन परंपरेवर प्रेम करणारे कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, श्रोते, सज्जन, आभाल वृद्ध, माता भगिनी, विनेकरी, चोपदार, साऊंड सिस्टीम, आजचे अन्नदाते, आमच्या कीर्तनाचे विशेष पूजनदाते, सर्वांना धन्यवाद. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा. मस्तक हे पायावरी, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा. मस्तक हे पायावरी, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा. मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, गुणाला विटेवरी, पितांबरधारी सुंदर जो, डोळे कान त्याचे ठाई, मनपाई राहोय. इथं सुद्धा स्वयंभू भगवान परमात्मा असल्यामुळे त्यांच्या वर्णनाकरता मी दर्शनानंतर प्रवृत्त झालो आहे आणि म्हणून हा अभंग माझ्यासमोर विशेषत्वाने स्फुरला आहे. नियोजित वेळेमध्ये या अभंगाचा भाव, या अभंगाचं चिंतन आपल्याला करायचं आहे. अभंगाचा भाव काय आहे तर श्री परमात्म्याचं
सगुण स्वरूपाचं वर्णन श्री जगद्गुरु तुकोबारायांनी केलेलं आहे. म्हणजे एका महान संताकडनं ईश्वराचं म्हणजे परमात्म्याचं सगुण स्वरूपाचं वर्णन आहे. वर्णन करताना या अभंगामध्ये कुठेही देवाचं नाव घेतलेलं नाही, मात्र लक्षणं अशी केली आहेत की त्या लक्षणावरनं देवाची सिद्धी मात्र आपल्याला करावी लागते. गुन्हा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो अगुणा आहे पण तो स्वरूपाला आलेला आहे, अव्यक्त आहे पण तो व्यक्त झालेला आहे, असा विटेवरती उभा असणारा आणि पितांबर धारण करणारा जो दिसण्याकरता सुंदर आहे. जगाच्या पाठीवर एकच देव आहे, त्याचं नाव श्री विठ्ठल आहे. आणि म्हणून हे वर्णन श्री विठ्ठलाचं आहे, यात यत्किंचित शंका वाटत नाही. अपेक्षा काय आहे महाराजांची? माझे डोळे कान त्या चरणाजवळ लागले पाहिजे अशी माझी इच्छा आहे. का लागले पाहिजे? कारण क्षणामध्ये माया निवारण करून भवसागराला तारून नेणारा फक्त हा परमात्माच आहे. आपण काय केलं पाहिजे? काही नाही, त्याच्या समचरणाचं ध्यान केलं पाहिजे. ते काय ध्यान केलं पाहिजे? गुन्हा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर अशा विषयाचा, अशा अर्थाचा अभंगाचं नियोजित वेळी थोडंसं भाव, थोडंसं चिंतन करायचं आहे. भगवंताचं वर्णन आहे, भगवंताचं वर्णन आहे. वर्णन शब्द अत्यंत गोड शब्द आहे आणि मराठीमध्ये शोभनीय शब्द आहे. वर्णन शब्द अत्यंत गोड आहे, मराठीमध्ये शोभून शब्द आहे. अलीकडे विश्वाच्या पाठीवर आणि जगाच्या पाठीवर वर्चस्व निर्माण केलेली आणि साहित्याने खणखणून भरलेली एकच भाषा आहे, ती म्हणजे आमची माय मराठी आहे, आमची माऊली मराठी आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून शासनाला सुद्धा त्या भाषेला अभिजात दर्जा द्यावा लागला. आता अलीकडे जे दिल्लीमध्ये साहित्य संमेलन झालं, त्याच्यात सुद्धा मराठीचा गौरव झाला. खरं म्हणजे तर या लोकशाहीतल्या सरकाराने आता मराठीला अभिजात दर्जा दिला, ही लौकिक कीर्ती झाली. पण ह्या मराठीला अभिजात दर्जा प्रत्यक्ष माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी 750 वर्षापूर्वीच दिलेला आहे. म्हणून मराठी हा वैभवशाली आणि अत्यंत अत्यंत सुंदर भाषा आहे. वर्णन शब्दाबरोबर अजून मराठीतले फार गोड शब्द मला सुचले, म्हणून जाता जाता बोलून जातो. ऐका, इतका चांगला शब्द आहे मराठी भाषेत एक माननीय. अजून एक चांगला शब्द आहे आदरणीय. अजून एक चांगला शब्द आहे वंदनीय. अजून एक चांगला शब्द आहे पूजनीय. आणि अजून एक चांगला शब्द आहे वर्णनीय. आता थोडीशी आपल्याला माहिती जाता जाता करून जातो. ज्याला सन्मान हवा असेल, जीवनात सन्मान हवा असेल, त्याने सत्ता मिळवली पाहिजे. ज्याला आदर हवा असेल, त्याने कर्तृत्व केलं पाहिजे. दुसऱ्याने पाय पडावा असं वाटत असेल, त्याने म्हातारं झालं पाहिजे. समाजाने पूजा करावी असं वाटत असेल, त्याने ज्ञानी झालं पाहिजे. आणि ह्या जगामध्ये कुणाला वर्णन करावं असं वाटत असेल, तर फक्त देवाचं आणि संतांचं केलं पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. सत्ता माननीय आहे, कर्तृत्व आदरणीय आहे, वय वंदनीय आहे, ज्ञान पूजनीय आहे आणि संत आणि परमात्मा वर्णनीय आहेत. परत मागे येतो. सत जाता जाता सत्तेपुरता मान असतो, त्याच्यावर आपण वेळ का घालत बसायचं? खुर्चीला लय मान आहे, बरं फार मान आहे. पण जर खुर्ची गेली तर तिच्या इतका अवमान या जगात कुणाचाच नाहीये. खुर्चीला मान आहे, पण खुर्ची गेली तर जगात एवढा अवमान कुणाचाच नाहीये. म्हणजे माननीय, ज्याला मान आणि टिंब लावला जातो, तो फक्त स्टेजवरच मानला जातो. खाली उतरलं की लोक मानत नाही. वेळ जाईल माझा, पण मला एक गोष्ट आठवली म्हणून सांगतो.
म्हणजे सत्ता फक्त किती तात्पुरती माननीय आहे. 22 जानेवारी 2024 हा दिवस या भारतासाठी एक ऐतिहासिक आणि स्वर्ण अक्षराने लिहून ठेवावा असा दिवस आहे. आठवतो का 22 जानेवारी? काय घडलं त्या दिवशी? प्रभू रामचंद्राचं मंदिर झालं आणि त्याचा अजून ऐतिहासिक साक्षीदार 22 जानेवारीला मंदिर झालं, पण त्याच्या आधी 12 जानेवारीला त्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्याचा अधिकार भारताच्या पंतप्रधानाला निर्माण व्हावा. म्हणून तुम्हाला सांगताना अभिमान आणि स्वाभिमान वाटतो की 12 जानेवारीला नाशिक येथील काळाराम मंदिरात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्याचं भाग्य मला प्राप्त झालं आणि महाराष्ट्रातल्या 12 प्रमुख संतांना व्यासपीठावर बसून असं खाली मोदीजींना बसून रामरायाचं वर्णन ऐकून 12 दिवस निराहारी राहण्याचा संकल्प मोदीजींनी नाशिकमध्ये केलाय. मला तोही भाव नाही, मला फक्त सत्ता माननीय या शब्दापुरतं मला पुढे जायचंय. मी त्या प्राणप्रतिष्ठेचा साक्षीदार आहे. प्रमुख संतांमध्ये काही प्रमुख लोकांमध्ये मलाही निमंत्रण होतं. रामरायाचं दर्शनाचं भाग्य आम्हाला लगेच प्राप्त झालं. काही सेलिब्रिटी, काही व्यवसाय क्षेत्रातली मोठी लोक, काही अध्यात्मातली मोठी साधू, अशी एकदम सगळी दर्शनाला प्राणप्रतिष्ठा झाल्यावर आम्ही गेलो. गर्दी झाली थोडीशी सगळीच त्या मंदिरामध्ये. एक 80-85 वर्षाचा म्हातारा स्ट्रेचरवर लोटत होता एक जण, आणि असलेली गर्दी त्यांना स्ट्रेचर पुढे जाऊ देत नव्हतं. दर्शनाला कोणी त्यांना मोकळं जागा करत नव्हते. तो त्यांचा लोटणारा सेवेकरी बाजूला वा सांगत होतं, पण कोणी त्यांच्याकडे बघतही नव्हतं. माझं लक्ष गेलं आणि स्ट्रेचरवर बसलेल्या माणसाकडे बघितलं आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं. खरंच डोळ्यात पाणी आलं. आणि एक फार मोठी मला ऊर्जा तिथं मिळाली, कारण ती स्ट्रेचरवर बसलेली व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नव्हती. 1 दिवसाची भारताची पंतप्रधान होते आणि ते माजी झालेले होते. भारताचे पंतप्रधान माजी देवेगौडा त्या खुर्चीवर बसले होते, पण त्यांना सुद्धा कोणी मध्ये जाऊ देत नव्हतं. त्या दिवशी माझ्या लक्षात आलं, सत्ता गेल्यावर पंतप्रधानाची सुद्धा किंमत अशी आहे, तर सत्ता किती भयानक आहे. माननीय, मान फक्त तेवढाच पुरता आहे. दुसरा आदर. या जगामध्ये तुम्हाला आदर हवा असेल तर महान कर्तृत्व करा. एक वाक्य जाता जाता ऐका. स्वतःसाठी जगण्यापेक्षा कधीतरी दुसऱ्यासाठी, कधीतरी गावासाठी, कधीतरी राज्यासाठी, कधीतरी देशासाठी आणि शक्य झालं तर धर्मासाठी जगा. जर तुम्ही असं केलात तर चंद्र सूर्य असेपर्यंत लोक तुमचा आदर केल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. जगात आदरणीय होण्याकरता असामान्य कर्तृत्व करावं लागतं. कुणाचाही आदर होत नाही. आणि मला जर विचारलं की महाराज तुम्ही कुणाचा आदर करतात, मी 2च व्यक्तींचा आदर करतो माझ्या जीवनामध्ये, माझ्या अंतकरणामध्ये. त्या 2 व्यक्तींना इतकी महान जागा आहे. त्याच्यातली एक व्यक्ती हरिभक्त आहे आणि दुसरी व्यक्ती देशभक्त आहे. आदर करायचा असेल तर हरिभक्ताचा करा, आदर करायचा असेल तर देशभक्ताचा करा. हरिभक्ताचा आदर करायचा असेल तर जगद्गुरु तुकोबारायांचा करा, आणि देशभक्ताचा आदर करायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा करा. असामान्य कर्तृत्व आहे. मग तुकोबारायांसारखं ज्यांचं कार्य असेल, तुकोबारायांच्या विचाराला जे सहमत असेल आणि संतत्वाला बाधा येणार नाही अशी भक्ती ज्यांच्या ज्यांच्या जीवनात असेल, त्या सगळ्याच हरिभक्तांचा आदर करा. आणि छत्रपती शिवरायांच्या विचाराचे जे लोक असतील त्या सगळ्या देशभक्तांचा आदर करा. आदरणीय. पुढचा शब्द वंदनीय. काय आहे? ज्ञानोबारायांनी एक सूचना दिली आम्हाला ज्ञानेश्वरीत. जयाचे आयुष्य 10 कोटे होय, बळ प्रज्ञा जिरोणी जाय, तयाचे नमस्कारी पाय वडील म्हणोनी. ज्याचं आयुष्य कमी झालंय, इंद्रिय क्षीण झाली आहेत, विचार करण्याची क्षमता संपली आहे, अशा ज्येष्ठाला आपण नेहमी वंदन केलं पाहिजे. एक वाक्य नीट ऐका.
आयुष्य, विद्या आणि यश याची वृद्धी व्हावी अशी वाटत असेल, आयुष्य, विद्या, यश मिळावं असं वाटत असेल तर एक काम सुरू करा. रोज घरातल्या ज्येष्ठ पुरुषांना वंदन करायला शिका. ज्येष्ठ पुरुषांचं वंदन जीवनामध्ये आयुष्याची वृद्धी करते. ज्येष्ठ पुरुषांचं वंदन विद्येची वृद्धी करते आणि ज्येष्ठ पुरुषांच्या वंदनामुळे जीवनात यश मिळतं. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. चला पुढे जाऊ आता. तिसरी गोष्ट, जे ज्येष्ठ आहेत त्यांचं वंदन करा, पण श्रेष्ठ आहेत त्यांचंच पूजन करा. थोडस अजून बोलतो. बरेच ज्येष्ठ असतात, श्रेष्ठच होत नाही, आहे की नाही? आणि बरेच श्रेष्ठ ज्येष्ठ होत नाही. 1400 वर्ष म्हातारं जगलं, लोक ज्येष्ठ म्हणतात. 21 वर्ष माझ्या ज्ञानदेव राहिले, विश्वामध्ये श्रेष्ठ म्हणतात. म्हणून आयुष्य वाढलं की ज्येष्ठत्व येतं, पण ज्ञान वाढलं तर श्रेष्ठत्व येतं. आकार वाढला की ज्येष्ठत्व येतं, विचार वाढले की श्रेष्ठत्व येतं. स्वतःसाठी जगला की ज्येष्ठ होतो, दुसऱ्यासाठी जगला की श्रेष्ठ होतो. त्याच्याही पलीकडे जाऊन सांगू, अज्ञानी जीवांना ज्ञानार्जन करून विश्वकल्याणाचा मार्ग दाखवला की श्रुतिस्मृतीचे अर्थ आपणची ओनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे, असे अमूर्त असलेले मूर्त रूप धारण करतात आणि समाजाला ज्ञानार्जन जे करतात ते कायमच पूजनीय असतात. लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल. या लोकांनी 2 कामं केले. एक लक्षात ठेवा, संतांनी काय केलं? रस्ता झाडायचं काम केलं आणि रस्ता उजळायचं काम केलं. उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. खरा खोटा निवाडो, खरा खोटा निवाडो. उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडो, खरा खोटा निवाडो, खरा खोटा निवाडो. उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाड. उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाड, खरा खोटा निवाड, खरा खोटा निवाड. उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाड, खरा खोटा निवाड. उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाड, खरा खोटा निवाड, खरा खोटा निवाड. संत अध्यात्माचा रस्ता झाडतात आणि संत अध्यात्माचा रस्ता उजळवतात. झाडू संतांचे आणि उजळावया आलं वाटा. त्याच्या पुढे जाऊन सांगू का महाराज? कर्नाटक पासून तर महाराष्ट्राच्या गोदा तीरापर्यंत ज्यांनी रस्ता उजळून काढला ते संत राजाराम महाराज झाले. आणि उजळलेल्या रस्त्यावर स्वतः देव चालत आले, ते चिदंबर स्वामी झाले. लक्षात ठेवा. ते काय उगचच होत असतं काय? त्याच्या ते पुढे बोलतोच मी अजून या अभंगाच्या संबंधाने, अजून मी पुढे बोलणारच आहे. आणि म्हणून संत आपल्याकरता पूजनीय आहेत. आणि शेवटचा भाव आहे वर्णनीय. वर्णन करायचं असेल तर देवाचं करा, नाहीतर वर्णन करायचं असेल तर संतांचं करा. संत वर्णनीय आहेत आणि परमात्मा वर्णनीय आहेत. जिला वरण नीट येत नाही ती वर्णनीय नाही, एवढं विचार करा. आम्ही वरण येत नाही तिचं वर्णन करतो. संत वर्णनीय आहेत. अजून एक भाव सांगतो. मला मदत होईल का तुमची थोडीशी? 2 मिनिटं. इथं जर कोणी पापी माणूस असेल तर 1 मिनिटं वरबोट करा फक्त. पापी 2च मिनिटं वरबोट करा. नाही ना? बरं जाऊ द्या. इथं जर कोणी पुण्यवान असेल तर वरबोट करा. मग आता म्हणजे पापीला बी वरबोट नाही आणि पुण्यवानाला बी वरबोट नाही. म्हणजे खरं सांगू का, पापी म्हणून घ्यायला भीती वाटते आणि पुण्यवान म्हणण्याची हिंमत नाही.
आशात अडकलेलं जीवन म्हणजे मानवी जीवन आहे, लक्षात घ्या. आणि मग मग मला सांगा, जर पुण्य पाहिजेच असेल, नीट ऐका बरं का, तर तुम्हाला एक चांगला पर्याय देतो. काही नका करू, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनांची नावे, घेता सज्जनांची नावे, निघे माझी वाचा तुझे, निघे माझी वाचा तुझी, घेता सज्जनांची नावे, घेता सज्जनांची जपे, तुका म्हणे पापे, जाती संताची ये जपे. त्रिपाया ठवली चित्ता, तरी दे अपुली योग्यता, हे असे तयाते प्रसंशिता, लाभ हाती संतांच्या नामस्मरणाची ताकद, संतांच्या वर्णनाची ताकद. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेवची देतो, नाही का, ही वर्णनाची ताकद. आणि दुसरं भगवंताचे वर्णन करा. का भगवंताचं वर्णन करा? आता त्याचे 2-3 कारण पटकन धावते सांगतो. का करा? एक, लहाण्याने मोठ्याचं करावं म्हणून करा. लहाण्याने कोणाचं वर्णन करावं? जो लहान आहे तो. मुलाने कोणाचं वर्णन करावं? मुलाने नाही बोलतायत तुम्हाला, मग मला मदत कर. वडिलांचं करावं, ठीक आहे, आई वडिलांचं करावं. शिष्याने कोणाचं करावं? गुरुजींचं करावं. विद्यार्थ्याने कोणाचं करावं? शिक्षकाचं करावं. अरे अगदी एकदम सुन. भक्ताने कुणाचं वर्णन करावं? देवाचं वर्णन करावं. नवऱ्याने कुणाचं करावं? बायकोचं करावं. करा, मी कुठं काय म्हणतो, करा, माझं काही म्हणणं नाही, आपली मर्जी शेवटी. ऐका ऐका ऐका. मग लहाण्याने मोठ्याचं करावं. तर या जगामध्ये ऐका, काही जन्मोजन्मी मोठे आहेत, काही जन्माला आल्यावर मोठे आहेत, आणि काही मोठे नाही, लोक चुकून त्यांना मोठी म्हणतायत. हा, काही जन्मोजन्मी मोठे आहेत. जन्मोजन्मी मोठे 2च तत्व आहेत, एक संत आणि दुसरा परमात्मा. परमात्मा कधीही मोठा आहे, संत कधीही मोठे आहेत. अजून एक भाव सांगू का याच्यातला? देव आणि संत मोठे आहेत यात नवल नाही, त्यांचं नाव घेणारे मोठे झालेत यात नवल आहे. काय महाराज, ज्ञानोबाराय मोठेच आहेत, आपला गैरसमज आहे. ज्ञानोबारायांचं नाव घेतल्याने ज्ञानोबारायांचं मोठेपण वाढत नाही, ज्ञानोबारायांचं नाव घेतल्याने आमचंच मोठेपण महाराष्ट्रात वाढतं. कारण ते औदार्याच्या बाबतीत प्रसिद्ध आहेत आणि प्रसिद्धीच्या बाबतीत नाही का औदार्यवान आहेत. हा, त्यांच्या जय जय व शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षते, म्हणजे प्रसिद्धीच्या बाबतीत उदार आहेत आणि औदार्याच्या बाबतीत प्रसिद्ध आहेत. इतके उदार आहेत, प्रसिद्ध. म्हणून संतांचं आणि देवाचं नाव घ्या, माणसं मोठे होतात. अजून एक भाव सांगतो. या जगामध्ये आत्ता कलियुगात फक्त एकाच माणसाला सन्मान मिळतो, लोक आदराने बोलतात, तो म्हणजे देवाचा हरिभक्त. किती मोठा माणूस असेल, तो माळकरी असेल, हरिभक्ती, अरे या महाराज, बसा महाराज, बोला महाराज. अलीकडे तर जावयाला सुद्धा नीट बोलत नाही लोक, तितकंच चांगलं आम्हाला बोलतात. हा, या माता माऊल्या आहे ना, फक्त एकाच माणसाला इतक्या प्रेमाने जीव घालतात, तो म्हणजे कीर्तनकार.
नाही तर दुसऱ्याला कसं घालतात मला सांगायला लावू नका. विनोदाचा भाग सोडा. परमात्मा मोठे आहेत. दोनपणाचं मोठेपण आहे. एक नैमित्तिक मोठेपण असतं आणि दुसरं संसद्धिक मोठेपण असतं. जे निमित्ताला काही कालापुरतं प्राप्त होतं त्याला नैमित्तिक मोठेपण म्हणतात, पण कायमचं मोठं असतं त्याला संसद्धिक मोठेपण म्हणतात. मानवी देह प्राप्त होणं सुद्धा नैमित्तिक मोठेपण आहे. देहाची सुंदरता नैमित्तिक मोठेपण आहे. देहाला मिळालेलं प्रापंचिक ऐश्वर्य नैमित्तिक मोठेपण आहे. एखादी प्रतिष्ठा नैमित्तिक मोठेपण आहे. एखादी सत्ता नैमित्तिक मोठेपण आहे. पण अध्यात्माच्या सत्यत्वर जाणं कायमचे मोठेपण आहे. लक्षात ठेवा. त्याला संसद्धिक मोठेपण म्हणतात. आणि परमात्मा कायमचा मोठा आहे म्हणून परमात्म्याचं वर्णन केलं पाहिजे. अजून एक भाव सांगतो. का वर्णन केलं पाहिजे परमात्म्याचं? तो एकटा होता. परमात्मा एकटा होता, ज्याला निर्गुण निराकार म्हटलं आहे. स्वगत सजातीय विजातीय भेदरहित असलेलं ते तत्व होतं. शून्याचे नभत्व गिळूनी गुणत्रयाती नुरुणी शून्य ते महाशून्य श्रुतिवचन संमत. पहिले कोठेच नवते काही, पहिले कोठेच नव्हते काही. हा चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही. हा अवघे शून्याची होते पायी. हो अवघे शून्याची होते पायी. आणोबा तेरे तेरे ते ते कढाल गज निर्माण, ते ते कढाल गज निर्माण. कान्होबा तेरे तेरे ते, हो ते कढाल गज निर्माण, ते कढाल गज निर्माण. पहिले कोठे नव्हते चंद्र सूर्य तारा नाही, अवघी शून्याची होती पायी. चंद्र नाही, सूर्य नाही, विश्व नाही. फक्त निर अधिक आयन. निर म्हणजे पाणी. पाण्यामध्ये ज्याचं आयन आहे तो नारायण नाही का, निर्गुण रूपाने शून्य रूपाने विराजमान होता. त्याला करमलं नाही आणि त्याला स्वतःची आवड निर्माण झाली. आपुलीचा वडी धरुणी खेडिया, आपोआपणा ते व्याली रे. जोपना कारणे केली बायको, तिने व एवढे वाढविले रे. देव नटले ना नापरी. जे नटले ना ते तुमच्या आमच्या रूपाने नटले. आता ह्या देवाच्या नटण्याचा कितीतरी विचार करण्यासारखा आहे महाराज. किती नटले हो देव, किती नटले. आता मला सांगा किती नटले हो. कधीतरी कल्पना करा. एक गहू जमिनीत टाकला, एक गहू जमिनीत टाकला, ते गव्हाचा दाना जमिनीशी एकरूप झाला, मातीशी एकरूप झाला आणि त्याला अंकुर आला. आणि अंकुर येऊन गव्हाचं झाड मोठं झालं आणि त्याला काय आली? उंबी म्हणतं की काय म्हणतं? उंबी आली. दाना किती होता आणि तो नटला किती? आता एका उंबीत किती दाणे आले? एका बीजाला नाश मग भोगिले कणीस, मग भागिले कणीस, मग भोगिले कणीस. एका बीजाला नाश मग भोगिले कणीस, मग भागिले कणीस, मग भोगिले कणीस. एका बीजाचा नाश, मग कणीस तयार झालं. किती नटला देव. एका गावापासून किती उंब्या. आता तुम्ही एवढंच नटलं बघितलं. आता ऐका, कधीतरी विचार करा, घरी जा, निवांत राहा. देवाचे का नाव घ्यायचं म्हणून सांगतोय. तो नटला. या जमीन एकच आहे, माती एकच आहे, पाणी एकच आहे, पण त्याच जमिनीतून त्याने एक गोड पदार्थ म्हणून नटला.
एक आंबट पदार्थ म्हणून नटला, एक तिखट पदार्थ म्हणून नटला, एक तुरट पदार्थ म्हणून नटला. या चवी कुठून आल्या? हे खरं सांगा, कुठून आल्या या चवी? या चवींनी नटणाराही तोच आहे, चव देणाराही तो आहे, बेचव करणाराही तो आहे. त्याचं नटणं आहे. त्याही पलीकडे जाऊन सांगू का महाराज, हे बाकीचं नटणं जाऊ द्या, ज्यांच्या अंतकरणात तो प्रेमाने नटला तो भक्त झाला, ज्यांच्या अंतकरणात तो विकाराने नटला तो दुर्जन झाला. एक छोटीशी गंमत सांगतो आणि पुढे जातो. त्याचं नटणं. एकदा कृष्ण आणि अर्जुन असं जंगलात फिरायला गेले होते. चालला होता आपला देव, रथ हाकलायचा मालकच अर्जुन होता. रथ चालला असा जोरात आणि देवाचं नटणं दिसलं. काय नटलं? एक गाय व्याहली होती. ऐका बरं का, गाय व्याहली होती, तिला वासरू झालेलं होतं आणि ते वासरू वाहून असं मातीत पडलेलं होतं आणि ती व्याहलेली गाय त्या वासराला अशी चाटून कोरडी करत होती, अशी जिभेने चाटत होती, जिभेने चाटत होती. अर्जुनाने सांगितलं, देवा रथ थांबवा. थांबवला. खाली उतरा. उतरला. देवा, काय मातृत्वाचं प्रेम आहे, काय जिव्हाळा आहे. बघा 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 बघा, काय चाटते ती गाय वासराला, काय वासराला आनंद आहे. बघा बघा बघा. देव म्हणे, मला नाही बघायचं. तू बघ. अहो देवा, 1 मिनिट बघा ना, हे प्रेम तर बघा. हे मला नाही बघायचं. देवाला इंटरेस्टच नाही वाटला, कारण देवाला हे सांगायचं होतं, अरे प्रत्यक्ष परमात्मा तुझ्यावर एवढं प्रेम करतो ते तुला कळत नाही, गाईचं प्रेम दिसतंय का? पण चतुरा तो शिरोमणी, तो कसा नटतो बघा बरं का. काही काळ फिरून आले. आता ऐका बरं मी काय म्हणतोय. गाईला वासराला चाटणं हे प्रेम म्हणून नटणारा तो परमात्मा होता, म्हणून ती गाय चाटत होती. देवाने चतुरा तो शिरोमणी येताना काय केलं, त्या गाईचं प्रेम काढून घेतलं आणि तिच्यात ईर्ष्या म्हणून नटला. बघा बरं. आता प्रेम निघून गेलं गाईतलं, तिच्यात ईर्ष्या नटली. येताना रथ थांबवला देवाने, मुद्दाम थांबवला. तर जी गाय वासराला चाटत होती ती गाय आता वासराला शिंगाने मारत होती. वासरू रक्तबंबाळ झालेलं. अर्जुन म्हणले, देवा थांबा 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 थांबा. म्हणले, काय झालं आता? अरे ते वासरू मरून चाललं. अरे तिचं तर लय प्रेम आहे, ती तर मातीस चाटत होती. नाही 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 देवा, त्याला वाचवलं पाहिजे, वाचवलं पाहिजे. मग देव हसायला लागले, वेड्या अर्जुना, त्या गायीत नटणारं प्रेमही मी आहे आणि त्या गायीतली ईर्ष्याही मी आहे. मला अनन्यतेने शरण आला की त्याला प्रेम देतो, आणि जो विकाराने भरला त्याला मात्र मी विकार देऊन नाश करतो. लक्षात ठेव, हे माझं नटन आहे. अजून देवाचं नटन सांगतो. चला, मला वेळ नाही घ्यायचा तुमचा. हा, काल्याचं कीर्तन होणारच आहे, पण मी थोडा काला करून जातो. गायी चारत असताना खरं तर ब्रह्मदेवाला ही खात्री करायची होती, हा कृष्णच आहे का, म्हणजे हा विष्णू आहे का. ब्रह्मदेवाने एक राजकारण केलं. खाली आला आणि सगळ्या गोपाळांसह गायींना ब्रह्मदेव घेऊन गेला. देवाने पाहिलं तर एकही गोपाळ नाही आणि एकही गाय नाही. देव म्हणले, आता या ब्रह्मदेवाला कोण शरण जात बसेल, याची थोडी जिरली पाहिजे, याला आपण कळलं पाहिजे. आहे की नाही, आहे की नाही. हा, मतदाराने ठरवलं तर लोकसभेला काही बी करतात आणि विधानसभेला पुन्हा जागेवर येतात. विनोदाचा भाव सोडा, ऐका. देव म्हणले ना विचारायचंच नाही. मग काय केलं, जेवढे गोपाळ देवाबरोबर गायी चारायला होते तेवढ्या गोपाळांच्या रूपाने देव नटले. त्या गोपाळांकडे जेवढ्या गायी होत्या तेवढ्या गायीच्या रूपाने देव नटले. ज्या ज्या गोपाळाकडे बासरी होती त्या बासरीच्या रूपाने देव नटले. आणि आता संध्याकाळी गायी आणि गोपाळ गोकुळात निघाले.
आता त्याच्यातली गाय कोण होते? गोपाळ कोण होता? खोवलेली बासरी कोण होती? अजून देवाने विचार केला, गायीला ओळखण्याकरता गायीची मालकीन त्या गायीच्या गळ्यात घंटा बांधत असते, बरोबर आहे की नाही? त्या आवाजाने ही गाय माझीच आहे ओळखत असते. मग ओळखण्याकरता देव त्या गायीच्या गळ्यातला घंटा पण बनला, त्याच स्वराचा लोलक पण बनला आणि त्या घंट्याचा स्वरही बनला. आता सांगा काय नटलं पाहिजे त्याने? तो इतका नटला. अजून एक भाव सांगतो, तो महाराष्ट्रातल्या प्रत्येक वारकऱ्याच्या रूपाने नटला. तो चिदंबर स्वामींच्या रूपाने नटला, तो राजाराम महाराजांच्या रूपाने नटला. आणि म्हणून तर आज आपल्याला हा ज्ञानार्जनाचा बी आणि अन्नार्जनाचा बी आनंद आहे ना महाराज. हे त्याचं नटन आहे. आता तो जर एवढा नटला असेल, बरं आता फक्त अजून एक भाव सांगतो पुढे जातो. चला, तो वृक्षाच्या रूपाने नटला, प्राण्याच्या रूपाने नटला, ते द्या सोडून. पण तो आपल्या माणसाच्या रूपाने नटला, म्हणजे आपल्याला माणूस म्हणून त्याने जन्म दिला. एवढा तो उपकार मानाल की नाही? नाही, जर समजा आपल्याला कुत्र्याचा जन्म दिला असता तर काय केलं असतं? माकडाचा दिला असतं काय केलं असतं? गाढवाचा दिला असतं काय केलं? खरं कधीतरी विचार करून पाहा. काय केलं असतं? काहीच करू शकले नसते. पण माणसाचा दिला हे किती विशेष आहे. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, तेने तू जोडशी नारायण. नाही का नाशिव वगैरे वगैरे. अहो बर किती सुंदर दिले ना. मग शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साध्य परब्रह्म. शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीरे साधले परब्रह्म. उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म. अरे उत्तम शरीर दिलं, काय करायचं बरं? खरं सांगा ना. उत्तम दिलं म्हणजे माणसाचं दिलं. मी तर त्याच्या पुढे जाऊन बोलू सांगू का तुम्हाला, ज्याला माणसाचा जन्म मिळाला ना हेच खूप पुण्य आहे. त्याला आता काही मागूच नाही देवाकडे. माणूस बनवलं याच्यापेक्षा काय केलं पाहिजे देवाने तुम्हाला? माणूस बनवलं म्हणजे तुम्हाला हात आले, माणूस बनवलं म्हणजे पाय आले, माणूस बनवलं म्हणजे वाणी आली, मानव बोलवलं म्हणजे श्रवण आलं, माणूस बनवलं म्हणजे नजर आली, त्याही पलीकडे माणूस बनवलं म्हणजे विचार क्षमता आली, माणूस बनवलं म्हणजे काय विवेक आला. अजून काय केलं पाहिजे? मला सांगा ना महाराज. एकाला देवाने बनवलं, हात बी दिले नाही पाय बी दिले नाही, काय करणार आता? हात बी थोटे आणि पाय बी नाही, काय करणार? आणि जन्म दिला पैठणमध्ये, तरी गडबडत रोज प्रवचनाला यायचं. दिंडी निघाली पंढरपूरला, ते म्हणले कसं काय चालेल, मी बी येतो. रोज गडबडायचा. किती गडबडणार सांगा बरं? हात नाही पाय नाही, किती गडबडणार? दिवसभर चालला कातडी सोलली जायची, माती लागायचं, शेण लागायचं,
चालता 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 आता पैठण कुठे पंढरपूरकडे हळूहळू कातडी रक्त निघायला लागलं, रक्त भंबाळ झाला. सांगा बरं, कसा तरी बार्शीपर्यंत पोचला आणि तिथं म्हणलं आता येऊ शकत नाही, तिथंच देह ठेवला, रक्तबंबाळ झालेला. पण देह ठेवला, पण त्याच्या अंतकरणात भाव काय होता? पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं. लक्षात घ्या, आतला भाव होता म्हणून पांडुरंग पंढरपूरहून बार्शीला आला, त्याला जिवंत केले. मुकम करोती वाचालम पंगुलन दिले, त्याला हातपाय दिले आणि त्याला समृद्धी दिली. तो नसलेला म्हणजे कुर्मदास आहे, लक्षात ठेवा. म्हणजे ज्याला काही नाही त्याला एवढी आवड आहे, हात नाही पाय नाही, त्याला पंढरपूर जावं वाटतं. आणि ज्याला हात आणि पाय दिलं त्याला गौतमी पाटील पाहावी वाटते. अरे काय माणसं आहे तुम्ही रा, एवढ्या करता दिले का रे तुम्हाला हात आणि पाय? हा, डोळे तुम्ही घ्या रे सुख, एवढ्या करता दिले का रे? हा, तुम्ही ऐका रे कान, एवढ्या करता दिले का रे? नंगा नाश करतात उगाच. त्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला बत्ता लावतात. महाराष्ट्राची संस्कृती ही वारकरी संप्रदायाची आणि कृष्ण भक्तीची परंपरेची व्यापक संस्कृती आहे. इथं विष्णू आणि शिव भेद नाही महाराज, अशी संस्कृती आहे. म्हणून त्याचं वर्णन करा. इथपर्यंत आलो. आता आज शेवटचा भाव आहे का, वर्णन करायचं असेल तर तो दिसला पाहिजे. तो दिसला पाहिजे म्हणजे तो आकाराला आला पाहिजे. त्याचे स्वरूप बघितलं तर निर्गुण निराकार आहे, निर्गुण साकार आहे, सगुण साकार आहे आणि सगुण मूर्तिकार आहे, मूर्ती रूपाने आहे. तो निर्गुण निराकार आहे, ज्याला रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, त्याला काहीच नाही. मग त्याचं काय वर्णन करणार? ऐका ना, काही नाही वर्णन करणार. मग त्याला वर्णन करता यावं त्याकरता संतांनी किमया केली. त्याला तो स्वतःहून जरी सगुण साकार झाला असेल, पण संतांनी त्यांना मूर्ती रूपाने आणलं. आणि येले रूपाबळे करून खळे हरिदाशी. त्याला रूपाला आणला, आपल्याला सोपं करून दिलं. हो हे बघा, मला सांगा, तुमच्याशी बोलतो, तुमच्याकडे लाडक्या बहिणी हा हा. आता मला सांगा, कल्पना करा, माझ्याकडे 5 किलो सोनं आहे कीर्तनापुरतं. किती सोनं आहे? बोला ना, किती सोनं आहे माझ्याकडे? 5 किलो सोनं आहे. त्याच्यातले 2.5 किलोचे दागिने आहेत, बांगड्या आहेत, गळ्यातलं सगळं रेडी आहे, आणि 2.5 किलोचे बिस्किट आहेत. आता ते म्हटलं जाऊ द्या, इथं एवढं संस्थान आहे, एवढे तुम्ही लाडक्या बहिणी आहेत, तुम्हाला जर सरकार 1500 देतं तर आम्ही बी काहीतरी दिलं पाहिजे. म्हणून ते 5 किलो सोनं मला वाटायचं आहे. त्याच्यातले 2.5 किलो दागिने आहेत आणि 2.5 किलो बिस्किट आहेत. खरं सांगा, तुम्ही आधी काय घेणार? काय घेणार? दागिने घेणार. पण सोनं एकच आहे ना, सोनं एक आहे तरी तुम्हाला दागिने पाहिजे. चला तुमच्याशी बोलतो. पंगत आहे, चांगल्या माणसाने पंगत दिली, त्याने विचार केला शिवचिदंबर स्वामी महाराजांची सेवा आहे, संत रामदास महाराजांची सेवा, राजाराम महाराजांची सेवा आहे. पंगत दिली आणि त्याने पंक्तीवर वाढायला गावरान तूप आणलं. अमोलचा 15 किलोचा डबा आणला. ते वाढा. आता लोक पंक्ती बसल्या वाढायला लागून गेले, ते लक्षच नाही कोणाचं तूप. अर्ध्या पंक्ती झाल्या, मग अरे तूप नाही वाढलं, अरे 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 लक्षातच नाही कोणाचं. अरे फोडा डबा, घाईघाईत डबा फोडला, धावपळीत. काहींनी लगेच ते तूप असं भरलं, घट्ट झालेलं.
आणि गोळेच्या गोळे वाढायला लागले. तुपाचा गोळा, तुपाचा गोळा. एक विषार होता, त्याने पटकन वितळवलं आणि चमच्याने वाढायला लागला. तूप तूप. आता तुम्ही चूप कोणतं तूप घेणार? तुपाचे गोळे घेणार का वितळलेलं तूप घेणार? अहो तूप एकच आहे. तूप एक आहे तरी तुम्हाला वितळलेलं पाहिजे. सोनं एक आहे तरी यांना आकाराला आलेले दागिने पाहिजे. आणि हे संतांनी ओळखलं आणि तुम्हाला भक्ती करता यावी म्हणून जसं जसं पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता, पुंडलिकाच्या भक्ती करता, पुंडलिकाच्या भावा करता, पुंडलिकाच्या प्रेमा करता, विश्व उद्धारा करता तो गोकाळातून इथं आला आणि वैकनेका विटेवरती उभा राहिला. तसं राजाराम महाराजांच्या प्रेमा करता तो कर्नाटकतून इथं आला आणि इथं शिव सिदंबरम स्वामी म्हणून उभा राहिला. नाही का? तेच वर्णन अभंगाच्या पहिल्याच्या विठ्ठल विठ्ठल गुन्हा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो गुन्हा आला. अगुणा होता, गुन्हाला आला. अव्यक्त ते आकार आले का गुन्हा आले. रूपवंत देवा हाती रूप धरील आकार नेधू निराकार हो त्याशी. खरं सांगू का, कलियुगामध्ये मानवी जीवनाचा उद्धार व्हावा, कल्याण व्हावं म्हणून त्यांना दर्शनाची व्यवस्था करून देण्याकरता
संतांनी देवाला आकाराला आणलं. मला एक गोष्टीचं फार साम्य वाटलं इथं आल्यावर. पांडुरंग बी कर्नाटकू आहे आणि स्वामी चिदंबरम बी कर्नाटक आहे. कानडा हो विठ्ठलू कर्नाटकू, तोही कर्नाटकी आहे मेन मुख्य, आणि हाही कर्नाटकी आहे. त्याच्यामुळे कोणाचे नाटकं त्याच्याजवळ चालत नाही. हो. आणि तेही पुढे एक सांगतो त्यांना, काही नाही, मूड पापी जैसे तैसे उतरी काशी लावणे. मूड म्हणजे किती मूर्ख जाऊ द्या तरी तो उद्धार करतो, आणि किती पापी जाऊ द्या तरी तो उद्धार करतो. सगळ्यांसाठी तो नाही का विटेवरती, तिकडे विटेवर उभा आहे आणि इकडे पितांबरावर उभा आहे. आपल्या अंगावरचा शेला दिला. राजाराम महाराजांना देवाने येताना सांगितलं, देवा आता तुमच्याकडे ती पद्धत आहे का? नाही मला माहिती नाही. लग्नात वरमाया करता का तुमच्याकडे? वरमाया म्हणजे नवरदेवाच्या आईला वरमाई करता का? आमच्या खानदेशला एखादी पोरगी करायलाही मजा येईल तुम्हाला. हा, वरमाया करतात. म्हणजे मुलाची आई तिला वरमाई म्हणतात, आणि मुलाच्या जवळची चुलती, त्या वरमायांची एवढी ऐश्वर्य असतं, त्यांना स्पेशल गाडी जाते घ्यायला. वराड यायच्या आधी त्यांना वाजत गाजत एक खोली दिली जाते. सगळ्यांच्या आधी जेवण दिलं जातं, आणि मग त्या वरमाईंचे म्हणजे मुलीचे आई जी असते ते मुलाच्या आईचे पाय धुते, वेणी फणी करून देते, सगळी सेवा करते, आणि मग त्यांना मिरवून मंडपात आणते. त्यांच्या पायाला माती लागू नये म्हणून इकडच्या मुलीकडच्या ज्या वरमाया असतात त्या आपल्या साड्या अशा खाली आथरतात, आणि त्या साडीवर त्या वरमाया चालत येतात. आमच्याकडे खानदेशची पद्धत आहे, त्या कपड्यावर त्यांना माती लागू नये म्हणून. मग नवरदेवाच्या आईची एवढी व्यवस्था, तर मग आमच्या संत राजाराम महाराजांनी सांगितलं, माझा शेला आथरतो, तुम्ही या शेलावर प्रभू चालत या आणि इतर विश्व कल्याणाकरता विराजमान व्हा. नाही का, पितांबरधारी सुंदर जो, त्याने पितांबर धारण केलाय. आला, आता मी व्याकरणाचा विचार करत नाही, तो आला त्याने पितांबरधारी. त्याला बरमुडा नेसता आली असती ना, जीन्स घालता आली असती ना, म्हणजे खरं आहे सांगा, त्याने पितांबर धारण केलेलं आहे. कीर्तनकाराने कीर्तन करताना पंचा नेसायचा अशी पद्धत आहे. आता मी नेसलेलं काय आहे? याला धोतर म्हणतो आपण, पण खरा हा शुद्ध पंचा शब्द आहे. याला पंचा का म्हणायचं सांगू का आता? हा, ज्याला 5 ठिकाणी खोसावं लागतं त्याला पंचा म्हणतात. सरळ कपडा आहे, इथं खोसला 2 ठिकाणी, खोसला की नाही? अरे धोतर नेसेल त्याला कळेल ना, किती झाले? मिऱ्या करून इथं खोसला, किती झाले? काष्टामागे खोसला, किती झाले? परत उचलून खोसला, किती झाले? याला पंचा म्हणतात. याला काय म्हणतात? पंचा. हा पंचा का नेसायचा आहे कीर्तनकाराने, वारकऱ्याने, किंवा देवाच्या पुजाऱ्याने, किंवा हरिभक्ताने? हा पंचा का नेसायचा आहे? हा देह पंचमहाभूताचाच आहे, आणि एक दिवशी देह पंचमहाभूतात विलीन होणार आहे. म्हणून ह्या पंचाचं एक वैशिष्ट्य आहे, या पंचाला खिसा नाही. म्हणून देवाचं काम करणाऱ्याच्या पंचाला खिसा नाही, आणि त्याने खिसा भरण्याकरता परमार्थ करायचा नाही. पंचमहाभूतात तो विलीन होणारच आहे याची जाणीव ठेवायची, आणि समाजाला ज्ञानार्जन करायचं. लक्षात ठेवा, तुम्ही माझा सत्कार केल्यावर मला काय देता? उपरणं देता, शॉल देता. तुम्ही ठरवलं तर शर्ट बी देऊ शकता ना, पण शर्ट द्यायची पद्धत आहे का? काय पद्धत आहे? उपरणं द्यायचं आणि शॉल द्यायची. कारण उपरण्याला बी खिसा नाही, शॉलीला बी खिसा नाही. हे वैराग्याचं प्रतीक आहे, ही वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. लक्षात ठेवा. हा, म्हणून हे निर्विकार, म्हणून माणसाने, आणि म्हणून देवाने पितांबर, देव विश्वाचा मालक आहे. नीट ऐका, तो विश्वाचा मालक आहे, तरी आपल्याला जाणीव करून देण्याकरता पितांबर धारण करतो. अधिक अंबर काही नाही, आकाशाचं अंबर कर बाबा, धरणी मातेची हे कर, याच्यातच तू राह. बाकी जीवकृत संसारात अडकू नको, ईशकृत संसारात जगण्याचा प्रयत्न कर आणि माझी भक्ती कर. तो आकाराला आला आहे. पितांबरधारी सुंदर जो, तो प्रचंड सुंदर आहे. त्याचं वर्णन करताना भगवंताला सुंदर म्हटलंय. या जगामध्ये त्याच्या इतकं सुंदर कोणीच नाही महाराज.
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर करकटावरे ठेवोनिया करकटावरे ठेवोनिया तुळसी हार गळा आशे पितांबर तुळसी हार गळा आशे पितांबर मला वाटतं काल रंगपंचमी होती का? हा, धुलीवंदन होतं, पंचमी परवा आहे. काही लोक कालच रंग खेळून घेतात. खरं तर रंगपंचमीला पंचमीला खेळावं, ठीक आहे जी. पण हा एवढा पौर्णिमा ते पंचमी हा रंग खेळण्याचा कालावधी आहे. ऐका ऐका, सुंदर रंग कोणता असतो बरं? काळा का गोरा? शुद्ध रंग गोरा असतो. देवाचा रंग कसा आहे? सावळा आहे. ठाई चाची काळा अनाधी बहु काळा म्हणून वेदा चाळा लावी लावे माय. मग काळा असून कसा सुंदर येतो? आपण रंग खेळतो ना, रंग खेळतो ना, एखादा चित्रकार असतो, असे सगळे रंग तो वेगवेगळे बनवतो. पांढऱ्या रंगामध्ये थोडा निळा टाकतो, नाही का, कधी येलो टाकतो, कधी ग्रीन टाकतो, वेगवेगळे रंग तयार करतो. कोणत्याही रंगात कोणताही रंग टाकला की वेगळा रंग होतो. पण खरं सांगू, सगळे रंग एकत्र करा आणि त्याच्यात काळा रंग टाका, रंग शिल्लक राहत नाही. त्याचं नाव आहे पांडुरंग. रंगी रंगला श्रीरंग, नाही का, रंगा येई वो रंग. सकाळी तो गायींच्या मागे जायचा, पुच्छ मयूर पुच्छ असं धारण करून गायींच्या मागे जायचा. तो कृष्ण दिसायचा. आणि संध्याकाळी गायींची धूळ अंगावर घेऊन परत यायचा. तेव्हा ते धूळने माखायचा, त्याचा रंग पांडू व्हायचा. म्हणून तो पांडुरंग झाला. लक्षात ठेवा, येताना पांडुरंग, जाताना कृष्ण दिसायचा. आणि नाही का, आणि या अंबर ज्याने धारण करून पुन्हा विश्वाकरता स्वरूप धारण केलं, तो पुन्हा चिदंबरम झाला. स्वामी चिदंबरम. तो सुंदर आहे. सुंदरतेच्या दोन गोष्टी सांगतो, पुढचे 3 चरण बाकी ठेवता. आता विलाज नाही माझं, काय मी काय सांगू शकतो? मला काय, तुम्ही 10 वाजू द्या, मला त्याचा प्रश्न नाही. पण तुम्हाला जेवायचं आहे आणि याच्यात तुमचा ताण मला द्यायचा नाही आहे, म्हणून मी एवढा रंग सांगतो. ऐका, तो किती सुंदर आहे. प्रतिक्षणम यत नवताम उपयती तदेव रूपम रमणीयतारा. प्रत्येक क्षणाला ज्याच्या रूपात माणूस रममान होतो आणि प्रत्येक क्षणाला ज्याचं रूप नाविन्यपूर्ण असतं त्याला सुंदर म्हणतात. तो फक्त परमात्मा आहे. एक पटपट धावतो, 2च गोष्टी ऐका. ब्रह्मदेवाने हे सगळं विश्व निर्माण केलं. एक श्री बनवत होता. तो सगळे रूप बनवणारा ब्रह्मदेवच आहे, सांभाळणारा विष्णू आहे आणि नेणारा भगवान शंकर आहे. ऐका, एका श्रीला तो बनवत होता ब्रह्मदेव. थोडं देह बनून झाला, चेहऱ्याचं काम बाकी होतं. थोडंसं कंटाळा आला, चंद्रावर फिरायला गेले ब्रह्मदेव. चंद्रावरून येता येता तिथून माती उचलून आणली बचकभर. आता हातात काय आहे? चंद्रावरची माती आहे. चंद्र शीतल आहे म्हणून चंद्र सुंदर आहे. राग नका मानू, गोरा रंग सुंदर नसतो. जी बाई संस्कृत आहे, संस्कृती जपणारी आहे, जिच्या घरात ज्ञानेश्वरी गाथा आहे, जिच्या हातामध्ये संस्कृती आहे,
आणि जिचा स्वभाव शांत आहे ती महाराष्ट्रातली सगळ्यात सुंदर स्त्री आहे. हा, गळ्यात तुळशीची माळ आणि सकाळी ज्ञानेश्वरी गाथ्याच्या पारायणं, त्याच्यापेक्षा सौंदर्य काय असलं पाहिजे. चंद्राची शीतलता त्या चेहऱ्याला आली. त्या बाईचा जन्म झाला, तिचं नाव आहे दमयंती. किती सुंदर होती दमयंती. नल दमयंती राजा होऊन गेला. इतकी सुंदर झाली. का सुंदर झाली? चंद्राच्या बचकवर मातीने सुंदर झाली. तुम्हाला सांगतो 33 कोटी देवांना वाटत होतं ही मला मिळावी, पण ती नल राजाला मिळाली. ती का सुंदर झाली? चंद्रावरच्या बचकभर मातीने सुंदर झाली. जर चंद्रावर बचकभर माती एखाद्या स्त्रीला एवढं सौंदर्य देऊ शकते, तर माझ्या पांडुरंगाच्या चेहऱ्यावरती तुझी ये निडळी कोटी चंद्र प्रकाश, कोटी चंद्राचा प्रकाश आहे. घरी जाऊन विचार करा तो किती सुंदर असेल. आता शेवटचं सांगतो आणि डायरेक्ट भजन घेतो. दिंडी चालली होती एका गावातून. त्या गावात एक वेश्या राहत होती. त्या वेश्येला एक मुलगी झाली होती. तारीने भांड मुलगी होती, वयात आलेली मुलगी. असं सौंदर्य देवाने दिलं होतं. अनेक देशाचे राजे, अनेक देशाचे युवक त्या सुंदरीला बघण्याकरता यायचे. नुसते असे बघून जायचे. पान खाल्लं तिने तर घशातून पान लाल दिसायचं. किती सुंदर असेल ती सुंदरी. आणि दिंडी आपली चालली होती. वारकरी भजन करत चालले होते. तिला अपेक्षा होती की जो ह्या गल्लीतून जातो किंवा जो ह्या गल्लीत येतो तो मला बघायला येतो. ती अशी गॅलरीत उभी होती. आणि वारकरी आपले ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. वेळ नसल्यामुळे म्हणत नाही. हे आपल्या भजनात दंग होऊन निघाले. कोणीच त्या पोरीकडे पाहिना. तिचा अहंकार जागा झाला. सगळं जग ह्या गल्लीत मला बघायला येतं. नानाविध प्रकारचे राजे मला बघायला येतात. हे कोण आहेत अशी माणसं? वरती बघत नाही म्हणून रागारागाने खाली उतरले आणि विनय करण्याची गच्ची धरली. विनेकरी म्हणलं आपला काहीच संबंध नाही, मालक तिकडे दिंडीवाला. मग फेटेवाल्याची गच्ची धरली. थांबा, कोण आहात तुम्ही? ते म्हणले ए बाई सरक, भजन करू द्या आम्हाला. अरे कोण आहेत तुम्ही? एवढी तुमच्यासमोर सुंदरी उभी आहे, तिला बघत नाही, कोणाचं भजन कर? कुठे चाललात? ती म्हणले बावळट, तू सुंदर आहे, तू सुंदर आहे, पण या जगात जो सुंदर आहे आणि जगाला जो सुंदर बनवतो त्याला बघायला आम्ही चाललो. तो कुठं आहे? पंढरपुरात आहे. कसं शक्य आहे? माझ्यापेक्षा या जगात कोणी सुंदर असू शकतो? खात्री करून घे. आणि म्हणून माझ्यापेक्षा कसा सुंदर आहे तेच बघते. म्हणून ती पोरगी बी दिंडीत पायी आली. कशाला? माझ्यापेक्षा सुंदर आहे का बघायला. दिंडी आली पंढरपुरात. चंद्रभागेचं स्नान झालं, कीर्तन ऐकलं, नगर परिक्रमा झाली. आता दिंडी मंदिरात गेली आणि पांडुरंगासमोर दिंडी केली आणि पोरीने देवाला बघितलं. राजस सुकुमार त्रिभुवन कमलम तमाल वर्णम रविकर गौर वरम वरम ददानी वपुरल ककुल व्रतानाब्जम विजयसखीरस्तमेन वद्या. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलून झाली वेडे. मदन पोटा आले बापुडे, ते तर कुणीकडे इंद्रचंद्र. इंद्रचंद्र तेही यातीची स्तविती. नाही का? असा सुंदर तो परमात्मा बघितला, त्याचं स्वरूप बघितलं आणि त्याचं सौंदर्य बघितल्यानंतर ही मात्र फिकी पडली, धन्य झाली, चरणावरती नतमस्तक झाली. ती म्हणले तू जर एवढा सुंदर आहे तर या नाशिवंत देहाला सुंदर म्हणण्याचं काय कारण? आणि ह्या देहाचा जर विकारासाठी कोणी वापर करत असेल तर मला जगणं नाही. देवा तुझ्या चरणात घ्या. जसं डोकं टेकलं चरणाजवळ आणि परमात्म्याच्या चरणाला मिठी मारली, तिच्यातलं जीवतत्व निघून परमात्मामध्ये विलीन झाली. ती सुंदरी दुसरी तिसरी कोणी नाही, कानोपात्रा आहे. मग कानोपात्रा धन्य झाली आणि आज तिथी मंदिरात समाधी मिळाली. जर कानोपात्रा त्याच्या सौंदर्यात वेडी झाली असेल, असे लई वेडे झाले. ज्ञानोबा तुकोबाराय सुद्धा वेडेच झाले म्हणावं लागेल, नाही का? त्याच्या सौंदर्याने असा परमात्मा. डोळे कान त्याचे ठाई, आपले डोळे कान लागले पाहिजे. आता दृष्टीत पुढे ऐसाची तूर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. नाही का? निवार होणे जाय माया, ऐशी छाया जयाची.
तुका म्हणे समध्यान ते हे चरण सुकुमार. प्रत्यक्ष समधान पांडुरंगाने विटेवरती कटेवरती हात ठेवलेले आहेत आणि चिदंबर स्वामीने देण्याकरता हात असे केले आहेत नाही का. म्हणून इथं देण्याकरता बसलाय हा परिवार आणि हा भक्त परिवार इतकी मोठी सेवा करतोय. माझं परम भाग्य की ही सेवेत मला सामील होता आलं आणि भगवंताचा एका चरणाचं वर्णन करता आलं. वेळ कमी मिळाला, परत कधी योग आला तर आपण त्याचं चिंतन करू. ही सगळी सेवा स्वामी चिदंबर महाराज आणि संत राजाराम महाराज. उद्या फाल्गुन वद्य द्वितीय आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा सदेह वैकुंठ गमन सोहळा आहे. संत जातात आणि पुन्हा येतात नाही का. वैकुंठात तुकोबाराय गेले आणि संत राजाराम महाराज उद्याच्या तिथीला आले. असा योग आहे. त्यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने, प्रगट दिनाच्या निमित्ताने हा उत्सव आहे. त्यांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. विठोबा रखुमाई. विठोबा